हे उत्सव मंडळ कसं असावं, त्याला शिस्त कशी असावी, ती सगळं आम्ही कार्यकारिणीमधून आणली. त्यासारखा देखील ह्या वयात नाही म्हणणार की हे माझं काम नाही, देवाचं काम आहे, गणपतीचं काम आहे, आपण सर्वांनी मिळून ते केलं पाहिजे. ही भावना आम्ही त्या मंडळात रुजवली. मी शाखा प्रमुख असल्यापासून बाळासाहेबांनी जी यायला सुरुवात केली ती साहेब आजारी पडेपर्यंत, पण तेच ठाकरे फॅमिलीनं आजही ते सगळं चालू ठेवले. आजही त्याच पद्धतीनं उद्धवसाहेब येतात, वहिनी येतात, आदित्य येतो, तेजस येतो, हा मुंबईचा राजा असाच संभवतो. त्याचं कारण भाविकांनी दिलेलं नाव आहे, त्याच्यामुळं ते नाव अख्ख्या महाराष्ट्रात त्याच पद्धतीने जावं ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. ऐका मंडळी, वारसा परंपरेचा. खरं म्हणजे मी शाखा प्रमुख झालो लालबागमध्ये आणि मी दोन्ही संस्थांशी जोडल्या गेलो होतो. पण मग लालबाग मार्केटमधनं मी राहायला गणेश गल्लीत आलो आणि तेव्हा मग या मंडळात मी सक्रिय काम करायला लागलो. आपल्या मंडळामध्ये अनेक जुने लोक असे होते. प्रभाकर परब म्हणून गणेश गल्लीत राहायचे. नागेश पवार नगरसेवक हे आमच्या गणेशोत्सव मंडळामध्ये त्यांनी फार मोठी मदत मंडळाला केली. आणि मग हे उत्सव मंडळ कसं असावं, त्याला शिस्त कशी असावी, ती सगळं आम्ही कार्यकारिणीमधून आणली. तेव्हाही आमच्या कार्यकारिणीमध्ये 35 लोक होते. आजही 35 लोक आहेत आणि भविष्यात ते 35 लोक राहतील. संस्था आमची निर्णय घेताना काही ठरलेल्या गोष्टी आहेत की कार्यकारिणीला एकत्र केल्याशिवाय निर्णय घ्यायचाच नाही. म्हणजे काय होतं, वाद कमी होतात, संस्था चांगली चालते. आणि आत्ता तर आमच्याकडे संस्थेमध्ये आत्ता इतकी तरुण आणि हुशार आणि शिकलेली मुलं आहेत की आम्हाला तशी कुणाची आवश्यकता भासत नाही. इतकी सुंदर मुलं आहेत सगळे आमची, निर्व्यसनी आहेत. आता काय तुम्हाला माहिती आहे, पाची बोटं सारखी नसतात, पण आमच्याकडे काम करणारी मुलं आमची सगळी गणपती उत्सवमध्ये जी काम करणारी कार्यकारिणी आहे ती देखील अत्यंत उत्कृष्ट मुलं आहे. सांगेल ते काम करतात, सांगेल ते. असं कुणीच म्हणणार नाही की हे काम माझं नाही. लक्षात आलं ना, आमच्यासारखा देखील ह्या वयात नाही म्हणणार की हे माझं काम नाही, देवाचं काम आहे, गणपतीचं काम आहे, आपण सर्वांनी मिळून ते केलं पाहिजे. ही भावना आम्ही त्या मंडळात रुजवली आणि त्याचा आज आम्हाला फायदा मिळतो. आमच्याकडं कधीही मंडळात काय लफडं आहे झालं असं कधीच नाही. अत्यंत शांततेत आमचं मंडळ चालू असतं. आणि प्रभाकर आमचा उपशाखा प्रमुख होता, तो सरचिटणीस अनेक वर्ष होता. त्याची एक वेगळी शिस्त होती कार्यकर्ते राबवण्याची. तो गेल्यापासून संजय सावंत, तो आता त्या मुलांबरोबर सगळ्या एकरूप होतो. कामाला सगळी तुटून पडतात, त्यामुळं तसं काही चिंता करण्यासारखं नाही. नाही, पहिल्यापासून गणेश गल्लीचा राजा असं नाव होतं. भाविकांनी मुंबईचा राजा गणेश गल्लीचा हा कमळावर जेव्हा गणपती बनवला तेव्हापासून भाविकांनी दिलेले नाव आहे, त्याच्यामुळं ते नाव अख्ख्या महाराष्ट्रात त्याच पद्धतीने जावं ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. आमच्या मंडळामध्ये मी शाखा प्रमुख असल्यापासून बाळासाहेबांनी जी यायला सुरुवात केली ती साहेब आजारी पडेपर्यंत, पण तेच ठाकरे फॅमिलीनं आजही ते सगळं चालू ठेवले. आजही त्याच पद्धतीनं उद्धवसाहेब येतात, वहिनी येतात, आदित्य येतो, तेजस येतो, सगळे येतात. लालबागला आले की लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा गणपती हे दोन गणपती तर 100% करणारच. हे जे संबंध आहेत हे ह्याच्यामुळे जुडले. म्हणजे कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं.
आमचा मूर्तिकार होता वेलिंग म्हणून. त्या माणसानं मूर्ती बनवायला सुरुवात केली. ती मूर्ती पहिली कमळावरची बनवली. आजही आम्हाला ती मूर्ती अत्यंत प्यारी आहे. आम्ही ती बनवायला दिली आता परत नवीन, लोकांसाठी नव्हे, आमच्यासाठी 100व्या वर्षासाठी. आणि मग तिथून आमच्याकडे निधी चांगला उपलब्ध होऊ लागला. नाहीतर एक टाईम असा होता की दादा राणे म्हणून आमच्याकडं एक होते. कोण होते मी सांगणार नाही, पण त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही गणपती बसवलो, अशी परिस्थिती होती. पण आज ती परिस्थिती नाही, याच्या पुढे ती परिस्थिती होणार नाही. फक्त गणपतीच्या कृपेनं जी आत्ताची आमची तरुण पिढी जशी उतरते तशाच पद्धतीनं त्यांनी शेवटपर्यंत उतरावं. आणि ही संस्था आपली आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपलेपणा जेव्हा येतो तेव्हा तो माणूसही सक्सेस होतो आणि ते कामही सक्सेस होतं, अशी माझी स्वतःची खात्री. की आम्ही जेव्हा शिवसेना स्थापन झाली, शिवसेनेचे पदाधिकारी जेव्हा एरियातनं आम्ही मंडळातून घुसायचं ठरवलं, तेव्हा ती संस्था सांगितलं तुम्हाला 100 रुपयात होती. ती आजच्या तरुण पिढीमुळं तेव्हापासून काम करणाऱ्या शिवसेनेच्या लोकांमुळं आज ती करोडच्या घरात आहे. दोन्ही संस्था आमच्या मोठ्या झाल्या. प्रश्न असा आहे की संस्था चालवतो कशी आपण, त्याच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही मला जर विचारलं की ही संस्था स्थापन कशी झाली, मी नाही सांगू शकत, कारण ती माझ्या जन्माच्या अगोदर झाली स्थापन. मी आत्ता जरी 75 वर्षाचा होत असलो तरी गणपतीला 97 वर्ष झाली. लक्षात आलं ना. पण आम्हाला शिवसेनेवाल्यांना ह्या संस्था ओरिजिनल मिळाल्या आणि आम्ही त्याच्यामध्ये सगळे घुसलो आणि काम करायला लागलो. कमळातला गणपती जेव्हा बनवला तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं, कमळातल्या गणपतीमुळं आम्हाला निधी मिळाला. कमळातला गणपती जो आम्ही वेलिंगनी आमच्या बनवला तो वेलिंगनीच बनवला, दुसऱ्याचं कामच नाही, दुसऱ्या मूर्तिकाराचं. आणि वेलिंगनं आम्हाला कधीही गणपतीची किंमत सांगितली नाही मरेपर्यंत. तुमका काय देऊचंच द्या, ते त्यांच्या मालवणी भाषेत बोलायची, ती विडी तोंडात. आणि फारच चांगला माणूस मिळाला आम्हाला. आज आमच्या मंडळाचं नाव आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून ते जेव्हा वारले तेव्हा ती इथं राहत नव्हते. ते मला वाटतं मालाडला की कुठे राहतो. आम्ही सगळे मंडळाचे पदाधिकारी गेलो होतो. अजूनही आम्ही त्यांचा गेट लावतो. एक आठवण की ज्यांच्यामुळे मंडळ मोठं झालं, ही एक आठवण म्हणून अजूनही आम्ही त्यांचा गेट लावतो. 100व्या वर्षात देखील लावणार. असा माणूस मिळेल का मला सांगा. आत्ता आम्ही मूर्तिकार आत्ता बी आहेत, मूर्ती बनवतात, बार्गेनिंग करायला लागते. तसं नव्हतं त्यांच्या काळात. त्याची आठवण सदैव आम्ही जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, आमची पुढची पिढी जिवंत आहे, तोपर्यंत वेलिंग गणेश गल्लीसाठी अमर आहेत. तेव्हा मी आमदारच होतो. तेव्हा काम करणं मला काय अवघडच नव्हतं. पण तरी ते डोक्यात ठेवणं फार महत्त्वाचं होतं ना. किंवा आपल्या गणपतीची एवढी मोठी उंची आहे, तो ब्रिज खालनं गेला पाहिजे. लालबागच्या तिथे आम्ही जिथं टर्न घेतो त्या टर्नमध्ये बसला पाहिजे. आणि म्हणून मग मी तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले ब्रिजच्या. आणि त्यानं सांगितलं की बाबा इथून गणपती जातो, त्याला कुठेही अडचण होता कामाची नाही. इथे बी आणि लालबाग मार्केटच्या समोर जे आमच्या गणपतीवर पुष्पवृष्टी करतात तिथपर्यंत. तसं तर मग अधिकाऱ्यांनी ऐकलं आणि अधिकाऱ्यांनी केलं ते. शिवसेनेच्या कामासाठी 3.5 वर्ष थोडं करून आतमध्ये होतं. मला घरचं काय मी बघितलंच नाही कधी. माझी मुलं काय शिकतात आहे किंवा काय होतं आहे किंवा घरात काय चाललं आहे, काही बघितलं नाही.
मला हे व्यसनच होतं, जसं एखाद्याला दारूचं व्यसन असतं किंवा एखाद्याला, तर मला सामाजिक काम करण्याचं व्यसन होतं. मी कधी हात राखून काम करत नव्हतो. आम्ही जेव्हा 75 वर्ष साजरं केलं, तेव्हा जवळजवळ मी एकट्यानं लाख ते 1.5 लाख रुपयाच्या जाहिराती जमा केल्या. कळलं की नाही? कारण मी काय तुम्हाला सांगितलं, कुठलीही संस्था असू द्या, आपण तिच्यात काम करताना ही संस्था माझी आहे आणि मी तिला मोठी केली पाहिजे, ही भावना असली पाहिजे. माझं मत आजच्या पिढीबद्दल अत्यंत सुंदर आहे. मला मनापासून आपल्या गल्लीमधली पोरं जरी आवडतात. आपसात कुणाबरोबर कुणाचं वैर नसतं. मंडळाच्या कामात कधी कुणी मागं राहत नाही. आणि आत्ता त्यांच्याच हातात जायला पाहिजे नाही. आम्ही किती दिवस हातात ठेवून बसणार आहोत. आता ते जोपर्यंत आमचा मान सन्मान ठेवते ते, इज्जत करते ते, तोपर्यंत ठीक आहे. आता काय आम्ही त्यांच्याबरोबर धावू शकत नाही ना, सवालच नाही पैदा होत. आता त्यांनीच ते करायचं आणि त्यांनी ते करावं, त्याच्यात आम्हाला जेवढं समाधान आहे तेवढं आणखी कशात असतं. संसार तर सगळेच करतात, संसार तर सगळे करतात, पण जो संसार आपण करतो तो समाजाच्या ध्यानात राहील असा संसार केला तर त्या संसाराला संसार म्हणतात. आपल्या कल्पना त्या त्या वेळेला ठरतात, पण मी सांगेन की 100 वर्ष 100 वर्षे साजरी करताना ती सोन्यासारखी असावीत आणि जगाचं लक्ष तिकडे जावं आणि उत्सव मंडळाचं अधिकाधिक नाव व्हावं, हीच माझी त्याच्याबद्दल अपेक्षा असणार. मुंबईचा राजा हा अनेक तरुण पिढी गणेश गल्लीमध्ये अशीच घडवील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईच्या राजाचा विजय असो.